शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसाचं निमित्त साधत अजित पवारांनी आज दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली। विशेष म्हणजे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार एकटे गेले नाहीत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे सुद्धा अजित पवारांसह भेटीसाठी आले होते। जवळपास 35 मिनिटे अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली। आज शरद पवारांचा आणि उद्या प्रतिभाताईंचा वाढदिवस असल्याने भेटीसाठी आलो असल्याचं अजित पवार म्हणाले। काही संबंध हे राजकारणापलीकडेही असतात असं या भेटीनंतर अजित पवारांनी म्हटलंय। विशेष म्हणजे काल फडणवीसांसह दिल्लीमध्ये दाखल झालेले अजित पवार कालच्या अमित शहांसोबतच्या बैठकीला नव्हते, मात्र आज सकाळीच त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात कोणते संकेत मिळतात याची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे। अजित पवारांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, चर्चा सुरू झाल्या। दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, परभणीत असं नेमकं का घडलं, अशा सर्वसमावेशक विषयांवर चर्चा झाली असं अजित पवार म्हणाले। राजकारणापलीकडेही संबंध असतात असं अजित पवारांनी आवर्जून नमूद केलंय। इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली। पण संबंध असतात ना, का टीकाच सगळी असते। आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही काम करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।